जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. मी स्वतःला खूप नशीबवान मानते, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात, अण्णाभाऊ साठेच्या फकीरेत आणि संतांच्या गाथेमध्ये जन्म घेतलाय. आपल्या अभंगाच्या माध्यमातून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन केले असे जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्या मातेने या माती त्या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पुत्राला जन्म दिला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि या मातीच्या उपकारांची उदारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छाव्याने हे स्वराज्य स्वतःच्या छातीवर झेललं, पेललं, पुढे नेलं, वेळ प्रसंगी प्राणही गमावले, परंतु स्वाभिमान गमावला नाही, असे सर्जे संभाजी महाराज. मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या वडिलांचं नाव काय आहे, तर नॉर्मल गोष्ट आहे, सर्वांच्या वडिलांचं नाव माहीत असतं. याही पुढे जाऊन जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या आजोबांचं नाव काय आहे, आपल्या आजोबांचं नावही आपल्याला माहीत असतं. याही पुढे जाऊन जर मी तुम्हाला तुमच्या पणजोबांचं आणि याही पुढे जाऊन जर मी तुम्हाला तुमच्या खापर पणजोबांचं नाव विचारलं, तर मला तरी नाही वाटत इथे या ठिकाणी बसलेल्या सर्वांनाच आपल्याच कुटुंबियातली, आपल्याच रक्तातल्या माणसांची नावे माहीत असतील. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी राजे, शहाजी राजे भोसले, 400 वर्षापूर्वीचं हे व्यक्तिमत्व नेमकं काय केलं असेल बरं या व्यक्तीने? तर इयत्ता चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. एखाद्या शाळेतील एखादी गुरुजी आपल्या चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. ते लहान असतात, त्यांना वाटतं की जन्मताच शिवाजी महाराज होते, जन्मताच ते खूप मोठे होते, आपण त्यांच्यासारखं नाही बनू शकत. तर नाही, छत्रपती शिवाजी महाराज कधी जन्माला झाले नाही, त्यांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी घडवलं होतं. तुम्हाला आम्हाला जिजाऊच्या पोटी शिवबा जन्माला घालायचा आहे. शिवबा घडवायचे म्हणजे शहाजीराजे घडले पाहिजे, राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजे. आजचे शहाजीराजे संध्याकाळी दारू पिऊन लेझिम खेळत घरी येत असतील तर कसे घडणार शिवबा? आजच्या जिजाऊ जर हातामध्ये दिवसभर रिमोट घेऊन तुझ्याच जीव रंगाला बघत असतील तर कसे घडणार शिवबा? मध्यस्थी तो पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्याचा झुकेगा नहीं साला डायलॉग ऐकून आपल्या पोरांना बरं वाटायला लागलं. पण झुकेगा नहीं साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल की नाही मला माहित नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले बुबुळ गाडून ज्या राजाने रक्ताचा राज्याभिषेक घातला, तो सर्जा संभाजी राजा आपला आदर्श राहिला पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की एकमेव राजा होता ज्यांनी कुठल्याच किल्ल्यावर स्वतःसाठी महाल बांधला नाही. बघितला कधी राजांचा रंगमहाल? बघितला? एकमेव राजा होता ज्यांनी स्वतःसाठी कधी रंगमहाल बांधला नाही. एकमेव राजा होता ज्याच्या दरबारात स्त्री नाचली गेली नाही. एकमेव राजा होता ज्याच्या दरबारात परस्त्री नाचली गेली नाही. तर एकमेव राजा होता ज्याच्या दरबारात परस्त्री फक्त आणि फक्त वाचली गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना होती. ती योजना आपल्या राजांनी सुरू केली होती. आणि शेवटचं ज्याला समजलं त्याला समजलं, कागदी घोड्याला वारा सहन होत नाही. कागदी घोड्याला वारा सहन होत नाही. वादळाला भिडायचं असेल तर अस्सल घोड्याची गरज लागते. घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो आणि पॅन्थर घोड्याला सुद्धा घोडा लावू शकतो. जय भवानी.